एव मन आध्यस्म. हे धनंजया, हे धनंजया, अर्जुना, तू काय कर, तुझं मन जे आहे ना ते स्थिर होणं फार अवघड आहे आपल्यासारख्याच. पण ते धनंजयाला सांगितलं की तुझं जे मन आहे ना ते माझ्या ठिकाणी भगवंत म्हणतात स्थिर कर. देवासमोर बसल्यानंतर आपण स्थिर बसतो का? 1-2 मिनिटं शांत त्याचं ध्यान करतो आपण. आपलं मन तिथं लावतो की लावायचा प्रयत्न करत नाही. ते मन त्या भगवंताच्या चरणावरती, मुखावरती, मुख कमल. हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. हरि भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. जसं ते भगवंताचं कमलमुख आहे. पण ज्या तोंडामध्ये राम येईल, हरी येईल, कृष्ण येईल, ते मुख कमल झालं. आहे का नाही? मग ते कमलमुख कोणाला कशासाठी दिलंय? हरिभजनासाठी दिलंय, राम भजनासाठी दिलंय. या मुखाने राम म्हण, कृष्ण म्हण, हरी म्हण, त्याचा जय जयकार कर. जय जय राम कृष्ण हरी हा मंत्र दिलाय. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव, काय म्हण पुढचे नाव घे. सहस्त्र नाव नाही, जगात जेवढे नाव आहे ते सगळे भगवंताचेच आहेत. ठीक नाही? परंतु चित्त मात्र त्याच्या ठिकाणी जडलं पाहिजे. चित्ताची एकाग्रता त्याच्या ठिकाणी होऊन नाव घेत. जसं मूल आहे, लहान मूल, आणि आई आहे. पण त्या आईचं चित्त त्याच्याजवळ असतं आणि त्या मुलाचं चित्त आईच्या जवळ असतं. आई थोडी जरी अशी बाजूला कुठे गेली तर आई 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 कुठे गेली ते लगेच रडायला लागतं ना. ते चित्त तिच्याजवळ जडलेलं असतं. त्या आईशिवाय त्याला करमतच नाही. थोडी सुद्धा आई बाजूला जायला नको. आणि दुसऱ्याने जरी घेतलं तरी ते रडतच राहील, शांत होणार नाही. पण आईने घेतलं, आईचा हात लागेल, लगेच शांत होणार. बघा कसं आहे. तसं भगवंत आहे. आपली आई कोण आहे? हो, ज्याच्यापासून हा जीव आलाय. ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातना. भगवंत म्हणतात हा जो जीव आहे हा माझा अंश आहे. पण आपण म्हणायला तयार नाही. ज्या आईनं जन्म दिला त्या आईला आई म्हणायला तयार नाही. काही जास्त असतं. आईला मानत नाही, बापालाही मानत नाही. कोण होतं म्हणतात, ठीक आहे नाही? तुम्ही काय केलं माझ्यासाठी? मग ते देवाला कुठं मानणार आहे का? आई बापाला जर मानत नाही, मातृदेवो भव असं म्हटलंय. वेद काय सांगतात? आईला देव मान प्रथम, पितृदेवो भव, पित्याला देव मान. आई वडिलाचं दर्शन करून घेऊन मग देवाच्या दर्शनाला जा, देव प्रसन्न होईल. पण इकडं आई बाप उपाशी मरतात, चालला पंढरपूरला. हेच पंढरपूर आहे. आणि त्या
पुंडलिकाने आईवडिलांची सेवा केली तर देव त्याच्या दारात आला. पुंडलिका भेटी परब्रह्मा आले का. मग ते त्यांचं जर नाही काही बघितलं, तू तिकडं जातो देव म्हणून मागं फिर, येऊ नको माझ्याकडे, काय खायसाठी येतो का. अगोदर त्याची सेवा कर, आई वडिलांची सेवा कर, मी तिथे येतो, देव म्हणतो. पुंडलिकाच्या भेटीसाठी देव स्वतः होऊन तिथे गेले. म्हणून हे फार वेगळं आहे. म्हणून काय कर बाबा, की हे धनंजया, हे अर्जुना, आणि माणसाचं मन स्थिर पाहिजे. स्थिर नसेल तर ते भटकत राहतं. अध्यात्मात येऊ कुठं येऊ ते जागेवर नाही राहत. बैठकही पाहिजे तेवढी, तास 2 तास बसायची बैठक पाहिजे. उभं राहील तर तेवढं दोन 3 तास उभं राहतात. विना घेऊन राहतात का नाही. सकाळी 8 वाजेपासून चालतं, 11 वाजेपर्यंत चालतं सगळं. आपलं उभं पण राहता आलं पाहिजे. तेवढं चित्त इकडे भटकलं नाही पाहिजे. रामकृष्ण हरीच म्हणत राहिलं पाहिजे. जे विण्याचे तारा वाजतात, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी चालू आहे ना. हे जे प्रहार आहे त्याला प्रहार म्हणतात. प्रहार करायचं त्याच्यावरती. कशावरती. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार सुटले पाहिजे. ते नष्ट झाले नाही ना सुटत. एक भक्ती आहे, एक प्रेम आहे. म्हणून भगवंत सांगतात की तुझं जे मन